तुझे डॉक्टर काका सुखरूप आहेत का नाही ते पाहायला आलो होतो. त्याने काय धारडू भरत्या, बाकीच्यांची तब्येत बिघडते ती. म्हणजे ही तर ना पहिली दिदी याची सोनू दिदी लई चांगली असायची. एकदा रंगपंचमी दिवशी सगळे रंग खेळत होते. डॉक्टरांनी त्या अरे देव माणूस चलो आज देव माणूस दाद दिली पाहिजे तुमच्या हिमतीची. बाहेर एवढी भयानक परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही सही सलामत परत आलात. वाह क्या बात है. कुठे गेला होता तुम्ही? हे फिरायला गेलो होतो. फिरायला कुठे? गावाच्या जवळच ते हिल रिसॉर्ट नावाचं हॉटेल आहे ना, तिकडे गेलो होतो. का? ते नवरा बायको आहे ना आम्ही. किती? हा हा कोण? मी? काय बोलताय तुम्ही? मला आवडली तुमची जोडी. तुम्हाला वेगवेगळी प्रश्न विचारली म्हणून तुम्ही उत्तर देऊ शकलात, पण एकाच वेळेस दोघांना विचारलं असतं तर कदाचित तुमची उत्तरं वेगवेगळी आली असती. चांगली तयारी करून घेतली. तयारी काय करायची? जे खरंय तेच बोललं ना. मी म्हणतोय ते बरोबर आहे. चला एक गेम खेळू, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. कुठलं रिसॉर्ट? हिल रिसॉर्ट. रिसॉर्ट कुठलं? हिल रिसॉर्ट. तर चला आपण गेम. नको आता गेम नको खेळायला, प्लीज नको गेम खेळायला. नका आग्रह करू मला तुम्ही, माझा मूड गेला. बाकी कशी झाली तुमची ट्रिप? छान झालं. फार लवकर झालं फिरून. वय तुम्हीच म्हणाला होता ना यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे लवकर आलो. दाद द्यायला पाहिजे तुमच्या दोघांमध्ये जे अंडरस्टँडिंग आहे ते तुम्ही एकमेकाला समजून घेता. वाखाणण्याजोगं आहे अगदी ते. तुम्हाला जेलमध्ये नेलं पाहिजे एकदा. कैद्यांशी तुमची भेट घडवून आणली पाहिजे आणि तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे की सामंजस्यानं एकमेकाशी कसं वागायचं. यायचं ना जेलमध्ये? हो का नाही, आवडेल मला. असंही मला लोकांची मदत करायला आवडतेच ना. तुम्ही आता आराम करा. फिरून आलात, दमून आलात. विश्रांती आवश्यक आहे तुम्हाला. मी जाऊ पोलीस स्टेशनला? हो हो. डॉक्टर ती सोन्याची बिस्किट कुठे आहेत? सांगा ना कुठे आहे ती. तुला काय करायचं आहे एकदम सेफ्टी कडे ठेव. मोजून ठेवले असते ना. डॉक्टर त्या सोन्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. तुम्हाला तर लय त्रास होत असेल ना. तुम्ही तर साधं कोणाला 1 रुपयाला पण सोडत नाही, है ना? पण डॉक्टर या सगळ्याचे टोटल किती पैसे होत असतील? म्हणजे जमिनीचे जर धरले तर 10 कोटी, त्या सोन्याच्या बिस्किटांचे 5 कोटी. म्हणजे तेवढ्यात मी एखादा हिंदी पिक्चर तर आरामात काढू शकते. एकदा रंगपंचमी दिवशी सगळे रंग खेळत होते. डॉक्टरांनी त्या ह्या चिनूचं काहीतरी केलंच पाहिजे. म्हणजे मी हिंदी पिक्चर काढणार. ही सतत त्या जामकरच्या आसपास असते. बोलता बोलता हिने सोनू बद्दल त्या जामकरला काही सांगितलं तर त्यात काम करणार, बडी हिरोईन होणार. तर तो आता आहे त्यापेक्षा जास्त हात धुवून माझ्या मागे लागेल.
मम्म्या वर्ल्ड फेमस हिंदीतली बडी हिरोईन होणार. नाही, हे नाही झालं पाहिजे. तिचा बंदोबस्त करायची वेळ आली. पण डॉक्टर, सगळ्याचा बंदोबस्त कसा करायचा? तोच तर विचार करतोय मी पण. कसा करायचा माहित नाही, पण मी बंदोबस्त करणार हे ठरलंय. हा? आलोच मी. हिंदी पिक्चर. आयुष्यपट डॉक्टर झुंकू चुकू डॉक्टर काय काम काढलं? काम असेल तरच भेटायला हवं का? आयुष्यपट हा, पण आता तुमचं लगीन झालंय, जाऊन तुमच्या बायकोशी बोला की. तिच्याशी तर मी रोजच बोलतो, पण तिच्यापेक्षा भारी कोणीतरी आहे, तिच्याशी बोलायला आलोय मी. इश नाही, पण जर डिंपल मॅडमला कळालं ना तर तुम्हाला एकदम झुंकू चुकूच करून टाकतील त्या. तिला कोण सांगणार आहे? इथे कोणीच नाहीये. ती चिनू चिनू कुठे आहे? तिला मी आधीच पाठवलं झुंकू चुकू. फार गोड मुलगी आहे ती. मग भाची कुणाची? खरं भाषी कोणाची? भाषी तुझी आहे, पण लक्ष ठेवा तिच्यावर. का? काय झालं आता तिला? नाही, काही झालं नाही, पण काय आहे, खूप प्रेमळ आहे ती, खूप मनमिळावी आहे, खूप साधी पोळी आहे ग. म्हणून उगाच तिचा कोणी गैरफायदा केला नको ना. म्हणून तिचा कशाला कोणी गैरफायदा घेईन? नाही, कोण कशाला गैरफायदा घेईल? कोणीच नाही घेणार. मी आपलं असंच म्हणतोय, आपल्या काय वाड्यामध्ये कोणीही येत असतं ना, कुठलीही माणसं येतात जातात, त्यात ती इतकी प्रेमळ आहे, इतकी गोड आहे, कोणीही लगेच चटकन तिच्याशी मैत्री करेल. आता ते इन्स्पेक्टर जामकर नाही का आपल्या वाड्यात येतात, त्या दोघांची मैत्री झाली म्हणे. हा, म्हणजे बघ, पोलिसांशी ना मैत्री चांगली ना दुश्मनी चांगली. त्यात ती गावाहून इथे आलीये. तिच्या आई बापांनी तुझ्या जबाबदारीवर तिला इथे सोडलंय. उगाच तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर उगाच तुझ्यावर नाव यायला नको, म्हणून आपलं मी म्हणतोय. बरोबर म्हणताय तुम्ही. मी बघते तिला चांगलीच. थांबा. नाही, लगेच रागव वगैरे नका, प्रेमानं समजून सांगते. ते इन्स्पेक्टर त्यांच्याशी बोलू देऊ नकोस. हा, चालन. डॉक्टर, तुम्हाला किती काळजी आहे नाही का माझी? बरं, मी लक्ष ठेवते हा तिच्याकडे. डॉक्टर, मी पण चाललेच होते. हा, मग जा, बाय. झुंकू चुकू फक्त एवढंच सांगायला आले होते होय? हाय का भैया, माणसासनी कामच नाही, सगळी माझ्याकडेच बघते ती. सुंदर दिसत पण पापा झालं भैया. टोन्या, तू पण माझ्याकडे बघू नकोस. अगं मी कावा बघितलंय तुझ्याकडे. हा, आता एवढी भारी दिसते भैया मी, मग बघणारच की. भारी फक्त ड्रेस वेगळा घातलायस, अजून कुठं काय? म्हणजे भारी नाही वे दिसत? चिनू, अगं कसली भारी दिसतेस, आणि ड्रेस पण कसला मस्त घातलाय. आजी, मी कशी दिसते? आता मला काय दिसतंय होय म्हणून तुला सांगू? अगं तू पोरगीच भारी आहे म्हणलं भारीच दिसत असणार. आणि पायात पैंजण घातले ना ते लय बरे झालंय बघ. पोरीच्या पायात पैंजण असला ना की चांगलं वाटतं. चांदीचं नाहीच वाटतं, पण आलेच का त्याच्या किमतीवर?
अगं तुला तर आहे ना सोनं चांदी पैसा ह्याच्याशिवाय काय दुसरं दिसतच नाही बघ. लग्नात एवढं केलं तरी अधिक महिना आल्यावर म्हणते माझ्या नवऱ्याला अंगठी सोबत चैन का नाही केली म्हणून रुसून बसली. तुला काय गाडायची वेळ ग पैसा? अगं आहे शपथ ग, मला अजिबात पैशाची हाव नाही बघ. ते कसं आहे, आपल्या माहेरचं नाव तिकडं सासरी खराब होऊ नये ना, म्हणून मी तशी म्हणले होते. बरं हा ते अधिक महिन्याहून आठवलं बाबू, अरे तुझ्या दाजीसने काहीतरी कर की. हा किती वरीस झालं तू काय केलं नाही. हा आता माहितीये मला तुझ्या लेकीचं लगीन झालंय, खर्च झालाय, जास्त काय नाही, एक 5-7 तोळ्याची चेन कर म्हणजे बस झालं. अरे देवा, हे अक्का, अगं आमच्या सगळ्यांच्या किडण्या विकल्या ना तरी एवढं पैसे नाही यायचं. इथे माझ्या ड्रेस जायचे चालले ना, आणि तुमची गाडी घसरली कुठं दागिन्याकडं. मंगलताई, बाबा दादा, तुम्ही सांगा मी कशी दिसते. एकदम चांगली दिसतेस. घरी गेल्यावर पिंकी मावशीला नजर उतरायला सांग. चिनू, आज बर्थडे आहे बाई तुझा? नाही नाही, मग मी फिरायला जाणार आहे. पण पिंकीने तर काय मला सांगितलं नाही. मी पिंकी मावच्या संग नाही जाणार आहे. हो, मग कोणासोबत चालली आहेस? ते माझं सिक्रेट आहे, आल्यावर सांगते. अरे काय चाललंय, ही दीदी पण काल दाजींवर फिरायला गेली होती. आता हिचं बी कोणतरी सिक्रेट आहे आणि ती त्यावर फिरायला जाणार आहे. मला कोणच फिरायला घेऊन जात नाही, माझा कोणीतरी विचार करा की. आता तू काय नेमतायस होय? तुला फिरायला न्यायला जा तिकडे वड्याला, खेकडं पकडून आण. लय दिवस झालं खाल्ले नाही ती. हे टोन्या, डोंगराव जा डोंगराव आणि करवंद घेऊन ये. लय दिवस झालं करवंद खाल्ले नाही. आणि हा ते काय म्हणतात ते मुआळ मधमाशांचं ते बी घेऊन ये. अरे लय दिवस झालं मध खाल्लं नाही. आहा, तुम्ही मला फिरायला पाठवताय का कामाला पाठवताय? टोन्या, मला नाही वाटत तुझं लगीन झालं बिगर तुला कोणी फिरायला नेत. आणि तुझ्या तोंडाकडे बघून तुला कोणी पोरगी दिल ना, हे पण वाटत नाही. मम्मी, हिला सांगा, नाही तर परत म्हणायचं नाही की मी काय बोललो. डिंपे, त्याच्याकडे नका ध्यान देऊ, डॉक्टरांना नेऊन दे जा. चिनू, मी येऊ का तुझ्या बरोबर फिरायला? नाही नाही, आमचं आधीच ठरलंय, मी लय मजा करणार आहे. डॉक्टर, डॉक्टर, अहो होणार आहे जमिनीचा व्यवहार. मस्त पैसे येणार आहे, त्याचं स्वप्न बघायचं, त्याचा विचार करायचा सोडून तुम्ही हे असला काय विचार करत बसलाय? रात्रभर पण तुम्ही विचार करत होते. नक्की काय चाललंय तुमच्या मनात? डॉक्टर, मी तुम्हाला विचारते, कुठं हरवलाय तुम्ही? नाही, कुठे नाही. डॉक्टर, आपण हनीमूनला कधी जायचं? काय? खऱ्या खऱ्या नाही, खोट्या खोट्या. लग्नानंतर सगळे फिरायला जातात ना, आता आपल्याकडे पैसे येणार आहेत, तर आपण पण फिरायला गेले तर काय होतंय? तू फिरण्याचं खूळ डोक्यात मध्ये कुठून आणलं? अहो त्या चिनून अख्खा वाडा डोक्यावर घेतलाय, नवीन कापड घालून कुठेतरी फिरायला चालली आणि सगळेच विचारत होती मी कशी दिसतीया. मी सगळं बघून मला पण वाटलं आपण कुठेतरी फिरायला जाऊ. सगळेच विचारत होत्या मी कशी दिसतीया. आजीला पण विचारलं मी कशी दिसतीया. चांगलंय ना मग. त्या पिंकीला म्हण तिला लांब घेऊन जा फिरायला. ती वाड्यात नसेल तेवढंच बरं आहे. पिंकी सोबत नाही जाणार आहे ती. मग मला वाटलं होतं आधी पिंकी सोबत जाणार आहे, पण ती कोणातरी सोबत चालली आहे. मी तिला विचारलं तर मला म्हणते सिक्रेट आहे. सिक्रेट? ही त्या जामकर सोबत तर नाही निघाली. तसं झालं तर वाट लागेल माझी. तो नक्कीच गोड बोलून तिच्याकडून सगळी माहिती काढेल. नाही नाही, काहीही करून मला त्या चिनूला जामकर सोबत जाण्यापासून थांबवलं पाहिजे. डॉक्टर, तोंड धुवून घ्या, चहा थंड होईल.
चिनू मॅडम, अहो मला सांगा तरी तुम्ही कुणाबरोबर फिरायला चालल्यात ते? बजा काका बरोबर चालली ना? नाही मग त्या नाव्या काका बरोबर? नाही, हा, डॉक्टर बरोबर चालली का नाही तू? त्यांच्या संग तर मी आयुष्यात जाणार नाही. अगं मग कुणाबरोबर चालली ते तर सांग, मी काय तुझ्या मागं मागं येणार आहे होय? एक मिनिट, ते पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या बरोबर चालली चिनू तू? चिनू, तुला मी बजावून सांगते हा, त्या पोलिसांची अजिबात बोलायचं नाही. त्या पोलिसांची ना दोस्ती बी चांगली नाही आणि दुश्मनी बी. पण संपर्क काका चांगले येते की. तरी पण लांब राहायचं, कळालं ना? आपल्या कामाशी काम ठेवायचं, जास्त नाही बोलायचं माझ्यासमोर. मला नाही वाटत ही सगळं तू बोलतेस. तुला कोणीतरी हे मला सांगायला लावलं. आणि हे असं तुला का वाटतंय झुंकू चुकू? कारण तू असलं मला कधीच सांगत नाहीस. तू मावशीच माझी, तू म्हणशील तसं मी वागेन. पण तू मला खाल्लं तर नव्हती, त्याचं काय? विसरलेच, आणते बर का. सॉरी, तू जरा कळ काढ. काय पिंकी मावशी, माझ्या पोटात काळ वरडायला लागली ती, पोटात गुडगुडी वाजायला लागली ती. आता काही खाल्लं नाही तर चक्कर येईल मला. अगं तू ते ना मला काहीतरी खायला बघ, माझं पोट कसं बुक बुक करतंय. ठीक आहे, आणते, पण हितनं कुठं पण जायचं नाही हं? मी लगेच घेऊन येता. चेनू, हितनं कुठं पण जायचं नाही, तर बघ मी तुला काय करते ते. नाही जा. मंगलताईचा दूध चपाती आहे का आपल्याकडे? होय आहे की. तुम्हाला भूक लागली का? थोडा स्वयंपाक बाकी आहे बघा. नाही नाही, मला भूक नाही लागली, चिनूला लागली. होय का? फक्त भाजी करायची राहिली, एवढं झालं की लगेच वाढते. बोलवा तिला. नाही मंगलताईचा तेवढा वेळ नाहीये, म्हणजे तिला खूप भूक लागली. मला तिची अवस्थाच बघवली नाही. तात्पुरती दूध चपाती पण चालेल. बरं बरं ठीक आहे, खाऊ द्या, दूध चपाती खाऊ द्या तिला. बोलवा तिला. नाही, तुम्हीच बोलवा, मला जरा काम आहे. बर ठीक. चिनो, ए चिनो, चिनो, ए चिनो, ए चिनो. एक गोळी कायमचा आराम. किती हाका मारली अगं तुला? ये इकडं. किती हाका मारत होती ग? ये बस इथं. ही धर. तुम्हाला कसं कळलं मला ती भूक लागली ती? ही हाताला काय लावून घेतलेस? अशा हाताने खाणार आहे वय? ती नाही का डोळ्याला काय लावतेस बघा ती. काजळ. हा, ती ती आहे ती. म्हणलं मावशी पण लावती, म्हणलं आपल्याला पण येते का बघा बघ. म्हणून लावाय गेली ते सगळं हातच भरला. लई उचापती पोरगी आहे बया. दात कवा पडला? आता चल आधी हात धुवून घेईन मग खा मन. चल. चिनू, आता मला तुझी कसलीच भीती नाहीये. खा पोटभर.
भैया भरलं माझं पोट. मग ते तुम्हाला पुण्य लागेल. पुण्य. मी जाते. मला नंतर फिरायला पण जायचं. व्हायचा